द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन. चला सुरुवात करूया पहिल्या पाठाला. द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन. लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीवसृष्टी, ॲडॅप्टेशन्स म्हणजे अनुकूलन आणि क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. म्हणजे सजीवसृष्टी अनुकूलन कसं आणि वर्गीकरण का करावं लागतं या सर्व गोष्टींचा अभ्यास या लेसनमध्ये आज आपण करणार आहे. अ ग्रेट व्हरायटी of plants is found on the earth. Some plants have colorful flowers, some plants grow in water, whereas some are to be found in deserts which have a scarcity of water. Some plants are found only in snowy regions. Some plants cannot be seen without a microscope, whereas some are huge in size. Like plants, animals too show diversity. Some are unicellular, others multicellular. Some are vertebrates, whereas others are invertebrates. This world is full of a variety of animals: aquatic, terrestrial, amphibian, reptilian, aerial, etc. These observations give rise to the question, how did this great डायव्हर्सिटी कम इन टू बिंग. बघा, पृथ्वीवर अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. काही वनस्पतींना वेगवेगळ्या रंगांची फुलं आहेत. काही वनस्पती ह्या पाण्यात आढळतात. तुम्ही अनेक प्रकारच्या वनस्पती तशा पाहिल्याही असतील. दुसरीकडे काही वनस्पती ह्या ज्या ठिकाणी पाण्याची खूप भीषणता आहे, कमतरता आहे, दुर्भिक्ष आहे, अशा वाळवंटी प्रदेशात आढळतात. काही वनस्पती या सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्याशिवाय दिसत नाहीत, इतक्या छोट्या असतात. कॅनॉट बी सीन विदाऊट अ मायक्रोस्कोप. परंतु काही वनस्पती तर प्रचंड मोठ्या असतात. काही वनस्पती फक्त बर्फाळ प्रदेशातच आढळतात. जसं काही फळं ही काश्मीरमध्ये असतात जी आपल्याकडे येत नाहीत, आणि आपल्याकडची काही फळं ही काश्मीरमध्ये असत नाहीत. वातावरणाचा परिणाम, एवढी गोष्ट आपण जाणतो. बऱ्याचशा प्राण्यांमध्ये सुद्धा ह्या डायव्हर्सिटीज आपल्याला आढळून येतात. जसं की काही प्राणी हे युनिसेल्युलर म्हणजेच एकपेशीय आहेत, तर काही मल्टीसेल्युलर म्हणजेच ते अनेकपेशीय, बहुपेशीय आहेत. काही व्हर्टिब्रेट्स आहेत, अपृष्ठवंशीय, तर काही हे पृष्ठवंशीय म्हणजेच इनव्हर्टिब्रेट्स, व्हर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्स आहेत. पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय. हे जग व्हरायटीने, म्हणजे प्राण्यांच्या असतील, वनस्पतींच्या असतील, जलचर, भूचर, उभयचर, आकाशात उडणारे, सरपटणारे, अशा कितीतरी प्रकारच्या प्राण्यांनी भरलेलं आहे. आणि मग हे सगळं पाहिलं की आपल्या मनात एक प्रश्न तयार होतो, आणि तो व्हायला पाहिजे. हाऊ डिड दिस ग्रेट डायव्हर्सिटी कम इन टू बिंग. सजीवांमध्ये एवढी विविधता कशामुळे निर्माण झाली असावी. चला आजच्या पाठातून या काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत आहेत का ते आपण बघूया. विद्यार्थ्यांनो, आता पुढे जाण्यापूर्वी काही इमेजेस ज्या स्क्रीनवर दिसत आहेत त्याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत. हा एक प्राणी आहे. झाडावरती असलेले हे कीटक तुम्हाला दिसत आहेत का. सुंदर फुलपाखरू. आता एक प्रश्न आहे, आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप. कॅन यू इलॉबरेट ऑन एनी डिफरन्सेस बिटवीन द टू. काश्मीर आणि राजस्थान या प्रदेशात आढळणारे प्राणी आणि वनस्पती एकाच प्रकारच्या आहेत का. काश्मीर जे प्रचंड तापमान कमी असलेला प्रदेश, आणि राजस्थान जिथे प्रचंड उष्णता असलेला प्रदेश, या दोन्ही ठिकाणचे प्राणी
आणि वनस्पती ह्या एकसारख्याच आहेत का? त्यामध्ये कोणता फरक आहे हे तुम्ही सांगू शकाल का? बघा, कोनिफेरस ट्रीज लाईक पाईन अँड देवदार flourish in snowy regions like Kashmir. However, in the deserts of Rajasthan, plants like cactus and acacia, babul, are to be found. The camel, or desert animal, is not found in Kashmir. Camel, unt. What is the reason for these differences? काश्मीर सारखा हिमप्रदेश जिथे बर्फ पडतो तिथे देवदार, पाईन असे सूचीपर्णी वृक्ष आपल्याला पाहायला मिळतील. त्याउलट राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात बाभूळ, निवडुंगांसारखे वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. उंट जो वाळवंटात आढळणारा प्राणी आहे तो काश्मीरमध्ये आढळत नाही का? काय कारण असावं या पाठीमागे? या सर्वांचं उत्तर या व्याख्येतून मिळतंय का बघूया. आता ह्या व्याख्येकडे लक्ष द्या. व्याख्या आहे ॲडॅप्टेशन्सची. ॲडॅप्टेशन, ग्रॅज्युअल चेंजेस, माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे, ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड अल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स which help them to adjust to their surroundings. Such changes are called adaptations. Very good. बघा, आपण ॲडॅप्टेशन्सची व्याख्या पाहिली. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स. म्हणजे सजीवांच्या शरीराच्या अवयवांमध्ये, सजीव ज्या परिसरात आणि ज्या वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये, त्याच्या जीवन जगण्याच्या पद्धतींमध्ये काळानुरूप, बघा काळानुरूप बदल घडून येत असतो. आणि अशा बदलाला सच चेंजेस आर कॉल्ड ॲडॅप्टेशन्स. अनुकूलन, अशा बदलांना ॲडॅप्टेशन्स असं म्हणतात. अनुकूलन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं आहे. म्हणजे सजीव ज्या परिसरात राहतो तिथे राहण्यासाठी काळानुरूप त्याच्या अवयवांमध्ये जे बदल होतात आणि जे आवश्यक असतात त्याच्या जीवन जगण्यासाठी, अशा बदलांना अनुकूलन, ॲडॅप्टेशन्स असं म्हणायचं आहे. बघा, डेझर्टमध्ये असणारे ही चित्र व्यवस्थित बघा. डेझर्ट 1.1 डेझर्ट, वाळवंटी प्रदेशातली ही चित्र आपल्याला काय सांगतायत? तिथले प्राणी, तिथल्या वनस्पती, हे अशाच वनस्पती आपल्या भागात आपल्याला पाहायला मिळतात का? नाही. बघा, आपल्याकडे एक चार्ट आहे, ॲडॅप्टेशन्स इन प्लांट्स. ऑब्झर्व अँड कम्प्लीट द चार्ट. इन्क्लूड अदर प्लांट्स फ्रॉम युअर ओन रिजन टू. हा निरीक्षणाचा तक्ता आहे. तुमच्या परिसरातील या चार्टमध्ये ज्या वनस्पती दिल्यात त्या आणि तुमच्या परिसरात आढळणाऱ्या काही वनस्पती यांची उदाहरणं आपल्याला घ्यायची आहे आणि ह्या कॉलम्सला आपल्याला पूर्ण करायचं आहे. प्लांट, वनस्पतीचं नाव लोटस, कमळ, कॅक्टस, निवडुंग आणि बनियन ट्री, वड. बघा, लोटसचं हॅबिटॅट म्हणजे राहण्याचं ठिकाण हे आहे पाणी, ॲक्वॅटिक. टाईप ऑफ रूट, त्याच्या मुळांचा प्रकार फायब्रस आहे, तंतुमय मुळं. पानांची विशेषता, लार्ज अँड राऊंड विथ वॅक्सी लेयर. ही मोठी पानं असतात, राऊंड असतात, गोलाकार. कमळाची पानं तुम्ही पाहिली असतील. पसरट असतात आणि मेंचट थर म्हणजे वॅक्स लेयर असतो या पानांवरती, जेणेकरून पाणी या पानांवरती थांबत नाही. हॉलो अँड फ्लेक्झिबल. कशी असतात? खोडाची विशेषता आहे त्याच्या, हॉलो अँड फ्लेक्झिबल, लवचिकता असते आणि पोकळ असतं. आता बघा, तुम्हाला तुमच्या परिसरात इतर वनस्पती त्या कुठे राहतात, कुठे आढळतात, त्यांची मुळं कशी आहेत, पानांची विशेषता काय आहे, काही वेगळं आहे का? जसं कमळाच्या पानामध्ये वेगळापणा आहे.
खोडाची विशेषता काय आहे याचं निरीक्षण करायचं आहे. परंतु हे निरीक्षण करत असताना सध्याच्या लॉकडाऊनमुळे आपल्याला बाहेर जायचं नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ॲडॅप्टेशन्स इन ॲक्वॅटिक प्लांट्स, हा मुद्दा आपण लॉकडाऊन नंतरही आपल्या जवळच्या नदी, ओढे, तलाव यांना, जलाशयांना भेट देऊन पूर्ण करू शकतो. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. सम ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट्स आर फर्मली rooted in the soil at the bottom of the water bodies. Their stems are submerged while leaves and flowers float on the surface. However, some plants are entirely afloat. Their roots are not anchored in the soil. The surfaces of leaves and stems of many aquatic plants are covered with a waxy layer. Leaves of some aquatic plants are thin and slender like a ribbon. This shape helps them to withstand fast currents of water. पाण्याचे तीव्र प्रवाह, currents of water. Air spaces in stems and petioles of aquatic plants are useful for floating in water. बघा, युजफुल म्हणजे उपयोगी असणारा. कशासाठी? पाण्यावर फ्लोट होण्यासाठी. म्हणजे या पाण्यात राहणाऱ्या वनस्पती आहेत, पाण्यावर तरंगणाऱ्या, पाण्याच्या खाली येणाऱ्या, या सर्वांची ॲडॅप्टेशन, अनुकूलता ही तिथे जगण्यासाठी, त्यांना जीवन जगता यावं या पद्धतीनं घडवलेली असते. जलाशयामध्ये ज्या वनस्पती आढळतात, वनस्पतींची मुळं तळातील मातीशी घट्ट रुजलेली असतात. त्यांची खोडं पाण्यात बुडालेली, तर पानं आणि फुलं ही पाण्यावर तरंगलेली असतात. काही वनस्पती तर मुळांसहित पाण्यावर तरंगलेल्या असतात. एंटायरली अफ्लोट, हे बघा ज्या शब्दाला मी राऊंड करतोय, एंटायरली अफ्लोट. एंटायरली अफ्लोट म्हणजे पूर्णपणे पाण्यावरती, मुळांसहित पाण्यावरती या वनस्पती तरंगलेल्या असतात, जसं या चित्रात तुम्हाला दिसतंय. हे बघा, काही वनस्पती ह्या पाण्यामध्ये त्यांची मुळं ही रुजलेली आहेत, तर काही वनस्पतींची मुळं बघा पाण्यात रुजली आहे का? नाही, पूर्णपणे पाण्यावर तरंगलेल्या आहेत मुळांसहित. काही वनस्पती ह्या संपूर्णपणे पाण्यातच आलेल्या आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या वनस्पती आपल्याला पाण्यात आढळून येतात. कमळ, जलपर्णी अशा वनस्पतींचं देठ हे मऊ असतं, पोकळ असतं, लवचिक असतं. काय कारण असावं? जेणेकरून पाण्याचे तीव्र प्रवाह जेव्हा येतात तेव्हा लवचिकपणामुळे यांची खोडं मोडणार नाहीत. पाण्याचा प्रवाह आल्यानंतर ती वाकतील, पाणी वाहून गेल्यानंतर ही पुन्हा परत पूर्ववत होतील, सरळ होतील यासाठी. अशा प्रकारे आपण ॲक्वॅटिक प्लांट्स यांची रचना पाहिली आहे. कमळ, लोटस, ज्याची पानं ही मोठी असतात, राऊंड असतात, गोलाकार असतात, त्याची मुळं पाण्याच्या खाली असतात, परंतु लीफ अँड फ्लावर्स ही पाण्यावरती फ्लोटिंग असतात, तरंगलेली असतात. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, मेंचटपणा कमळाच्या पानावरचा, वॅक्सी लेयर, त्यामुळे पाण्यावर पडणारं पाणी हे वाहून जातं आणि त्यामुळं पान तरंगत राहतं. दुसऱ्या बाजूला त्याचं खोड, स्टेम हे हॉलं असतं, पोकळ असतं आणि लवचिक असतं. ज्या ठिकाणी इथं वाक दिसतोय आपल्याला, या लवचिकपणामुळे पाण्याचे करंट्स ऑफ वॉटर, जे तीव्रपणाने वाहणारं पाणी आहे, त्यामुळे ही खोडं मोडत नाहीत, नाहीतर ही मोडली असती. आणि हॉलोपणामुळे याचं वजन हलकं असतं, तरंगायला सोपं जातं. अशा प्रकारे आपण या काही गोष्टी लोटस स्टाकच्या ॲक्वॅटिक प्लांट्सच्या इथे पाहिल्या. आता या काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत आहेत का बघा बरं. पहिला प्रश्न, व्हाय डज वॉटर ट्रिकल ऑफ लोटस लिव्स? अळूची वडी आपण खातो ना, अळूची पानं, अळू, कमळ अशा वनस्पतींच्या पानांच्या पृष्ठभागांवरून पाणी ओघळून का जाते? दुसरा प्रश्न आहे,
व्हाय डोंट द लिव्स ऑफ दिस प्लांट्स रोट इन वॉटर? या वनस्पतींची पाने पाण्यामुळे सडून का जात नाहीत? रॉट इन वॉटर. आणि तिसरा प्रश्न आहे, व्हाय आर देअर रूट्स शॉर्ट अँड फायब्रस? या वनस्पतींची मुळे आकाराने लहान आणि फायब्रस तंतुमय का असतात? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत. आता आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत. आपण ॲक्वॅटिक प्लांट्सच्या बाबतीत बघितलं की कशा प्रकारे पाण्यात जगण्यासाठी या वनस्पती स्वतःमध्ये काही बदल करून घेतात आणि त्या बदलांमुळे त्या टिकून राहतात. तसंच आता आपण पाहणार आहे ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स, म्हणजे वाळवंटातील वनस्पती कशा प्रकारे अनुकूलन करतात. वाळवंटातील वनस्पती कशा प्रकारे अनुकूलन करतात. आता बघा, टेक 2 potted plants, one a cactus and other a leafy plant. काय करायचं आपल्याला? एक छोटासा प्रयोग आहे. टेक 2 potted plants, one a cactus and other a leafy plant. Tie plastic bags loosely around the leaves of the plants and keep them in sunlight from early in the morning. In the afternoon, bring those pots into the classroom and observe them. काय करायचं आहे बघा, 2 कुंड्या घ्यायच्या आहेत. एकामध्ये निवडुंगाची वनस्पती असलेली कुंडी, तर दुसरी ही भरपूर पानं असणारी जे आपल्याकडे आढळतात अशा वनस्पतीची कुंडी. टाय प्लास्टिक बॅग्स लूजली अराउंड द लिव्स ऑफ दिस प्लांट्स. या वनस्पतींची जी पानं आहेत त्याच्या भोवती प्लास्टिकची एक पिशवी आपल्याला लूजली अलगद सैल बांधायची आहे आणि या कुंड्या सकाळपासून आपल्याला बाहेर उन्हामध्ये ठेवून द्यायच्या ग्राउंडवर. दुपारी या कुंड्या आपण आपल्या घरात किंवा क्लासरूममध्ये आणणार आहोत आणि त्याचं निरीक्षण करणार आहोत. काय आढळलं बरं आपल्याला? डेझर्ट प्लांट्स आर आयदर लीफलेस और देअर लीव्स आर like small needles or have been modified into thorns. As a result, they lose very little water by evaporation. The stem stores water and food and is therefore fleshy. The stems are green as they perform photosynthesis in the absence of leaves. महत्वाची वाक्य आहेत बघा. Their roots penetrate deep into the soil in search of water. There is a thick layer of a waxy substance on the stems of the plants too. बघा, डेझर्ट मधल्या या वनस्पती ज्या स्क्रीनवर तुम्हाला आता दिसत आहेत यांची पानांचं रूपांतर हे टोकदार काट्यांमध्ये झालेलं दिसून येत आहे. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हे बघणार आहोत. हिरवीगार आपल्याला दिसत आहेत. हे सर्व पार्ट हा हिरवा आहे. आपल्याकडे आढळणाऱ्या वनस्पतींची पानं हिरवी असतात. त्याचं कारण म्हणजे फोटोसिंथेसिस त्यामध्ये होतं. परंतु इथे देठांमध्ये हिरवापणा हे सांगतोय की वाळवंटात आढळणाऱ्या या वनस्पती ज्यांची पानं ही सुईसारखी बारीक टोकदार झालेली आहेत ती यासाठी की इव्हॅपोरेशनमुळे जेव्हा पाणी वाफ होऊन वरती जाणार आहे तेव्हा त्याचं प्रमाण कमी असावं. कारण टोकदार सुईंसारख्या काट्यांमुळे अगदी कमी पाणी वाफेच्या स्वरूपात बाहेर टाकलं जातं. तर खोड हे पाणी आणि अन्न साठवून ठेवतं आणि त्यामुळं ते फ्लेशी आहे, मांसल आहे. पानांच्या अभावामुळे ह्या झाडाला पानच दिसत नाही आहेत. जशी आपल्याकडच्या झाडांची पानं असतात ही अशी, हे असं पान दिसतंय का? नाही, ती सगळी काटे म्हणजे याची पानं आहेत. ही सगळी काटे म्हणजे याची पानं आहेत. अशी पानं दिसत नाही आहेत. मग म्हणून पानांचं कार्य प्रकाश संश्लेषणाचं, फोटोसिंथेसिसचं हे खोडांनाच करावं लागतं आणि म्हणून ही खोडं हिरवीगार असतात. आलं लक्षात? खोडं हिरवीगार असण्याचं कारण पानांचं कार्य फोटोसिंथेसिसचं ही खोडांना करावं लागतं आणि म्हणून ती हिरवीगार असतात. या वनस्पतींची मुळं पाण्याच्या शोधात जमिनीवर खूप खोलवर जातात कारण वाळवंटामध्ये पाण्याची खूप टंचाई आहे आणि म्हणून
मुळं जमिनीत खूप खोल जातात पाण्याच्या शोधात आणि या वनस्पतींच्या खोडावर वॅक्सी लेयर असतं, मेंचट भाग असतो. त्याचं कारण काय असावं? हा मेंचट पदार्थाचा जाड थर साठलेलं पाणी बाहेर पडू नये यासाठी असतो.